ॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। या धन्वंतरच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। पुनश्च एकदा आलेल्या सर्व पवित्र ताईंचे या तेवढी सुहाना आपण या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तांचा एक स्वागत मराठी एक जगत मानक मराठी असा एका संपूर्ण या ठिकाणी प्रत्येक प्रकारांच्या प्रसिद्धी आलेल्या आहे। कारण की आपण पाहतो एकीचा एक मुलगा विनोद असेल तो सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सुंदर चांगल्या अशा व्यवसायामध्ये आहे आणि पुरुषाच्या मागे वीर स्त्रीचा हात लागतो, वीर पत्नीचा हात असावा लागतो आणि अशी एक वीर पत्नी म्हणा, सगळी विचारी पत्नी म्हणा, अशी ताईच्या एकंदरीत आजारपणाच्या काळामध्ये भावांनी चांगली अशी सेवा दिलेली आहे। या सेवापती सगळ्याला आमच्या पहिलीतील सन्माननीय कुटुंबाकडे मनापासून स्वागत करतो। तसेच या पंचगुलीतील आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं नातेवाईकांचं आणि विशेष करून मित्र पत्ती म्हणतात, जी डोळे वखारील प्रेम करते तिला पत्ती म्हणतात। आपले डोळे शेवटच्या क्षणापर्यंत निघेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात। आपले शेवटच्या प्रेम करणारे यानंतर त्यांच्या घरात या ठिकाणी केक कापून त्यांच्या किसी का जिंदगी का हिस्सा बन जाता है। मिलते हैं कुछ लोग ऐसी जिंदगी में ये अपनी आदरणीय सम्मानीय श्री दर्शनाताई पवनगुरू विजयजी खांडेकर यांच्याकडून दोन्ही उमेदवारांना अवसर होते आणि काही मार्फत या ठिकाणी कुटुंबाबद्दल आपल्याला जेव्हा कोणाला व्यक्त करायचा असेल तरी त्यांच्याबद्दल सांगितले हरकत नाही।
चालेल. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 33 वर्ष आम्ही दोघीजण त्याच्याबरोबर होते. असं आहे की सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचे सगळे मित्र सहकारी त्याच्यासाठी सुद्धा ते सगळे संपूर्ण व्यवस्थित केलं आणि त्यातून आपला राजमान ठेवून सर्वसाधारण माणूस असं मोठा उत्तर राजमान ठेवून शिक्षण काही नसताना सुद्धा एखाद्या शिकलेल्या माणसाला सुद्धा त्यांनी मागे टाकलेलं कारण त्या कुठेही जायचं झालं तरी काय कधी गरज पडली नाही. त्यांना फक्त पत्ता देऊन दिला का तुला आजवर वेळेवर पोहोचायचे असे. निवृत्ती वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच. मुळे आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती. आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड, खूण आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे. आपल्यासाठी सगळेच दिवस रविवार असतील इथून पुढे. सणावाराला होणाऱ्या गाठी भेटी ऑफिसऐवजी आपल्या घरीच होतील इथून पुढे. उगाच डोळ्यात पाणी बिणी आणायची गरज नाहीये बरं का. मित्र आता कुठल्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं. आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. गायन, वाचन, भटकंती, तब्येतीला परवडेल ते सगळं सगळं करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झालीये. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं. धन्यवाद. निवृत्त झाले. कभी कुछ बातें हमारी यादों के कमरे की इतनी खिड़कियां खोल देती हैं कि हम दंग रह जाते हैं। बहुत खूबसूरत होती है ये यादों की दुनिया। हमारे बीते हुए कल के छोटे छोटे टुकड़े हमारी यादों में हमेशा महफूज रहते हैं। यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है, एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे।
ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं।